नमस्कार. चला, आज भारताच्या राजकारणातल्या दोन सर्वात मोठ्या पदांबद्दल बोलूया, राष्ट्रपती आणि पंतप्रधान. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो नाही का, की आपल्या देशात म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये खरी सत्ता नेमकी कोणाकडे असते? राष्ट्रपती मोठे की प्रधानमंत्री? चला, आज याचाच छडा लावूया. हे समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण घेऊया. समजा आपला देश एक मोठं जहाज आहे, तर पंतप्रधान म्हणजे त्या जहाजाचे कॅप्टन. रोजचे निर्णय घेणं, जहाज कोणत्या दिशेने न्यायचं हे ठरवणं, हे त्यांचं काम. आणि राष्ट्रपती? ते म्हणजे त्या जहाजाचे संरक्षक, जे हे बघतात की जहाजाचा प्रवास नियमानुसार म्हणजे आपल्या संविधानानुसार होतोय की नाही. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण आपल्या शासनप्रणालीची जी मूळ रचना आहे ती समजून घेऊया. आपण जी सिस्टम निवडली आहे तिला म्हणतात संसदीय शासन प्रणाली, आणि याचमुळे आपल्याकडे ही दोन प्रमुख पदं आहेत. आता या सिस्टममध्ये होतं काय की खरीखुरी निर्णय घेण्याची ताकद ही मंत्रिमंडळाकडे असते, आणि त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आपले पंतप्रधान. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर पंतप्रधान हे सरकार चालवतात, आणि राष्ट्रपती ते संपूर्ण देशाचं, आपल्या भारत देशाचं प्रतिनिधित्व करतात. एक सरकारचे प्रमुख तर दुसरे राज्याचे प्रमुख. हा आहे मूळ फरक. आता हे तर कळलं की दोघांची कामं वेगळी आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की ह्या पदांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुद्धा पूर्णपणे वेगळा आहे? चला, तोच पाहूया. पंतप्रधान कसे बनतात हे आपल्याला साधारणपणे माहिती आहे, बरोबर? देशात निवडणुका होतात. लोकसभेत ज्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळतं त्यांचे जे नेते असतात ते पंतप्रधान होतात. मग राष्ट्रपती त्यांना बोलावतात आणि सरकार स्थापन करायला सांगतात. एकदम सरळ, थेट राजकीय प्रक्रिया आहे ही. पण राष्ट्रपतींचं तसं नाहीये. त्यांची निवडणूक खूपच वेगळी असते. आपण म्हणजे सामान्य जनता राष्ट्रपतींसाठी थेट मतदान करत नाही. त्यांच्या निवडणुकीसाठी एक खास इलेक्टोरल कॉलेज असतं. यात कोण असतं तर संसदेचे आणि सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य. हे सगळे मिळून राष्ट्रपतींना निवडतात. यामुळे होतं काय की राष्ट्रपती थेट पक्षीय राजकारणापासून थोडे अलिप्त राहतात. ठीक आहे, आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, पॉवर. कोणाकडे नक्की कोणते अधिकार आहेत? चला, एक थेट तुलनाच करूया. इथे बघा, पंतप्रधान हेच कार्यकारी शाखेचे खरेखुरे प्रमुख आहेत, म्हणजे रिअल हेड. देशाची धोरणं काय असतील, कोणते कायदे आणायचे हे तेच ठरवतात. पण राष्ट्रपती, जरी ते नाममात्र प्रमुख असले तरी त्यांच्या सहीशिवाय कुठलंच बिल कायदा बनू शकत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे देशात आणीबाणी लावण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना आहे, पंतप्रधानांना नाही. आणि त्यांना पदावरून काढणं ते तर खूपच अवघड आहे. म्हणजेच रोजच्या कारभारात, देशाचे निर्णय घेण्यात पंतप्रधानच सर्वात पुढे असतात. त्यामुळे प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर देशातलं सर्वात शक्तिशाली पद हे पंतप्रधानांचंच आहे. पण याचा अर्थ असा नाही की राष्ट्रपतींचं पद कमी महत्वाचं आहे. अजिबात नाही. ते आपल्या देशाचे पहिले नागरिक आहेत. तिन्ही सेनादलांचे तेच सुप्रीम कमांडर आहेत. हे पद म्हणजे आपल्या देशाची एकता आणि अखंडता याचं प्रतीक आहे. पण काही वेळा अशा येतात जेव्हा राष्ट्रपतींचे अधिकार फक्त नावापुरते राहत नाहीत, जेव्हा तो संरक्षक खरंच आपल्या अधिकारांचा वापर करतो. ते क्षण कोणते? अगदी आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपतींच्या भूमिकेबद्दल काय म्हटलंय बघा. ते राज्याचे प्रमुख आहेत, पण सरकारचे नाहीत. ते राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात, पण राज्य करत नाहीत. म्हणजे ही भूमिका मुद्दामच प्रतिकात्मक पण तितकीच महत्वाची ठेवली आहे. पण विचार करा, संसदेने एखादा कायदा पास केला, सरकारकडे पूर्ण बहुमत आहे, पण राष्ट्रपतींना म्हणजे आपल्या संविधानाच्या रक्षकाला जर वाटलं की हा कायदा योग्य नाही, तर काय होऊ शकतं? इथे येतो राष्ट्रपतींचा एक खास अधिकार, ज्याला म्हणतात पॉकेट व्हीटो. आता हे काय आहे तर बघा, संविधानाने राष्ट्रपतींवर बंधन घातलेलं नाही की त्यांनी एखाद्या बिलावर किती दिवसांत सही केली पाहिजे. मग ते काय करू शकतात? ते त्या बिलावर सही पण करत नाहीत आणि ते नाकारत पण नाहीत. फक्त ते बिल आपल्या खिशात म्हणजे पॉकेटमध्ये ठेवून देतात अनिश्चित काळासाठी. याचं एक जबरदस्त उदाहरण आपल्या इतिहासात घडलंय. 1986 साली सरकार एक पोस्ट ऑफिस बिल घेऊन आलं होतं, ज्यामुळे सरकारला लोकांची पत्रं फोडून वाचण्याचे अधिकार मिळणार होते. ते बिल मंजुरीसाठी तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्याकडे गेलं. त्यांना ते विधेयक पटलं नाही.
त्यांनी त्यावर सहीही केली नाही आणि ते बिल संसदेकडे परतही पाठवलं नाही. त्यांनी तो पॉकेट वेटो वापरला आणि ते बिल कधीच कायदा बनू शकलं नाही. बघा किती मोठा अधिकार आहे हा. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? याचा शेवटचा आणि महत्वाचा सारांश काय? सोप्या शब्दात सांगायचं तर पंतप्रधान हे रोजचं सरकार चालवणारे कॅप्टन आहेत. त्यांची ताकद येते संसदेतल्या बहुमतातून. आणि राष्ट्रपती ते संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करणारे संरक्षक आहेत. त्यांची ताकद येते थेट आपल्या संविधानातून. एक जण देशाला गती देतो तर दुसरा त्या गतीला योग्य दिशेत ठेवतो. आणि याचमुळे आपल्या लोकशाहीचा तोल सांभाळला जातो. तर मग विचार करा, एका बाजूला एक गतिमान कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला एक सावध संरक्षक. या दोघांमधलं हे शक्तीचं संतुलनच जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला इतकी वर्ष स्थिर ठेवून आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. आजच्यासाठी इतकंच.